मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने सर्वांना रेशन कार्डची ई-केवायसी करण्याचं बऱ्याच दिवसापासून आवाहन केलेलं आहे। मात्र याला अल्प प्रतिसाद मिळत आहे आणि आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घर बसल्या कशी ई-केवायसी करू शकतो हेच मोबाईलवर आपण शिकणार आहोत। नमस्कार, मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या YouTube चॅनल मध्ये स्वागत करत आहे। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, कारण आपण या चॅनलच्या माध्यमातून सरकारच्या ज्या काही योजना असतात, शासनाचे नवनवीन JR असतात, शेती संबंधित पीक विमा असेल, अतिवृष्टी अनुदान असेल, अशी सर्व इत्यंभूत शेतकऱ्यांना माहिती देत असतो। तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घर बसल्या रेशन कार्डची ई-केवायसी कशी करायची हे शिकणार आहोत। आता त्याचं कारण असं आहे की सरकारने बऱ्याच दिवसापासून सांगितलेलं आहे की ई-केवायसी करून घ्या, कारण रेशन कार्ड हे तितकंच गरजेचं असतं। आता बरेच लोक काय करतात की रेशनच घेत नाहीत। आता रेशन घेत नाहीत म्हणून आपल्याला ई-केवायसी करण्याची गरज काय असं त्यांना वाटू शकतं। पण मित्रांनो, रेशन कार्ड हा आपला भारतीय रहिवासाचा महत्त्वाचा एक पुरावा आहे आणि आपलं रेशन कार्ड जर ई-केवायसी केली नाही तर 31 मार्च पर्यंतच ही ई-केवायसी तारीख आहे। त्यानंतर आपलं रेशन कार्ड बंद पडू शकतं आणि त्यामुळे आपल्याला रेशन कार्डची ई-केवायसी करणं बंधनकारक आहे। मग त्यामध्ये तुमचं रेशन कार्ड पांढरं असू द्या, तुमचं रेशन कार्ड केसरी असू द्या, तुमचं रेशन कार्ड पिवळं असू द्या, कोणत्याही प्रकारचं जरी रेशन कार्ड असलं तरी आपल्याला ही ई-केवायसी करणं बंधनकारकच आहे। नसता आपल्याला शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेता येणार नाही। मग ती शैक्षणिक योजना असो किंवा एखादी घरकुलसाठी योजना असतो किंवा पंचायत समिती योजना असतो, कुठेही आपल्याला जर अर्ज भरायचा असेल तर महत्त्वाचा पुरावा रेशन कार्ड लागतो। त्यामुळे ज्या ज्या लोकांनी ई-केवायसी केली नसेल त्यांनी ई-केवायसी कशी करायचं आजच्या व्हिडिओमधून बघायचंय आणि पूर्ण इत्यंभूत सविस्तर अशी माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली आहे की ई-केवायसी कशी करायची आणि तीही आपण संपूर्ण कुटुंबाची ई-केवायसी घर बसल्या करू शकतो। त्यासाठी आपल्याला फक्त मोजके 2 ऍप डाउनलोड करायचे। ते कसे करायचे, डाउनलोड इन्स्टॉल कसे करायचे, आता हे जवळपास तर प्रत्येकाला माहीतच असतं, तरी पण आपण इत्यंभूत व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती सांगणार आहोत। त्यामुळे तुम्हाला एक विनंती करतो की आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब बटन दिसतंय, त्या बटनला क्लिक करा आणि बाजूला बेल आयकॉनचं सुद्धा बटन आहे, त्या बेल आयकॉनच्या बटनला सुद्धा क्लिक करा। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ चांगला आवडला असेल तर एक सबस्क्राइबच्या बाजूला जॉईन बटन आहे मित्रांनो, नक्कीच जॉईन बटन सुद्धा तुम्ही क्लिक करू शकता आणि आपल्या या वेणुगंगा टेक फॅमिलीमध्ये सामील होऊ शकता। तर चला मित्रांनो, तुम्हाला मी आता मोबाईलवर कसं ई-केवायसी करायची हे सविस्तरपणे दाखवतो। तर मित्रांनो, आपण काय करायचं, आपल्या मोबाईलवर या सर्व गोष्टी करता येतात आणि प्रत्येक आपण घर बसल्या सर्व कुटुंबाची ई-केवायसी करून घेऊ शकतो। आपण मोबाईलवर आल्याच्या नंतर प्रत्येकाला माहीत आहे की आपल्याला प्ले स्टोअरमधून बरेचसे ॲप डाउनलोड करून घेता येतात। मग या प्ले स्टोअरला क्लिक करायचं। आता प्ले स्टोअरला क्लिक केल्याच्या नंतर वरी जे सर्च ऑप्शन दिसतंय तर यामध्ये आपल्याला टाईप करायचं आहे मित्रांनो, मेरा ई-केवायसी, मेरा ई-केवायसी असं टाईप केल्याच्या नंतर त्याला सर्च करायचं। त्यानंतर आपल्याला इथे मेरा ई-केवायसी असं एक ॲप दिसेल। आता मी हे डाउनलोड केलेलं असल्यामुळे मला ओपन असं दिसतंय, तुम्हाला तिथे इन्स्टॉल दिसेल, ते इन्स्टॉल करून घ्यायचं। आता हे मेरा ई-केवायसी इन्स्टॉल झाल्याच्या नंतर आपण हे परत लिहिलेलं कट करायचं। त्यामध्ये आपल्याला आता एक आधारचं ॲप डाउनलोड करायचं आहे, तर तिथे टाईप करायचं आहे आधार फेस आयडी। आधार फेस आयडी टाईप केल्याच्या नंतर आपल्याला हे एक ॲप दिसेल तिथे असं आधार फेस आरडी। आता हे आधार फेस आरडीच्या नंतर इथं आता मला अनइन्स्टॉल दिसते तुम्हाला, पण हे तुम्हाला नवीन करते वेळेस इन्स्टॉल दिसेल। हे एक ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं। आता हे दोन्ही ॲप इन्स्टॉल झाल्याच्या नंतर परत आपल्या मोबाईलवर यायचं। आता इथे आल्याच्या नंतर आपल्याला मेरा ई-केवायसी जे ॲप दिसतंय त्या ॲपला आपण क्लिक करायचं। आता हे ॲप ओपन झाल्याच्या नंतर आपलं इथं राज्य निवडायचं आहे। मग आपण आपलं महाराष्ट्र स्टेट निवडल्याच्या नंतर व्हेरीफाय लोकेशनवर क्लिक करायचं आणि येथे आपला आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा। आता यामध्ये ज्या काही चुका होतात त्यासुद्धा मी दाखवणार आहे।
त्यामुळे आधार नंबर टाकून घ्यायचा। आता आधार नंबर टाकल्याच्या नंतर आपल्याला जनरेट OTP ऑप्शनवर क्लिक करायचे। आपल्याला मोबाईलवर जो आधारला लिंक मोबाईल आहे त्या मोबाईलवर OTP येतो, तो OTP येथे टाकून घ्यायचा। आता OTP टाकल्याच्या नंतर आपल्याला जो काही खाली कॅप्चा कोड दिसतो तो कॅप्चा कोड व्यवस्थित टाकून घ्यायचा, कारण बऱ्याच जणांकडून चुका काय होतात की कॅपिटल आणि स्मॉल यामध्ये फरक होतो आणि ते परत घेत नाही, त्यामुळे व्यवस्थित टाकून घ्यायचं। आता कॅप्चा कोड टाकल्यावर सबमिट करायचं। आता सबमिट केल्याच्या नंतर आपल्याला इथं आपलं नाव, आपलं राज्य आणि आपला रेशन कार्ड नंबर दाखवतं जो ऑनलाईनचा आहे तो, आणि आपला जिल्हा। नंतर फेस KYC असं एक ऑप्शन खाली दिसतंय, त्याला क्लिक करायचं। ते फेस KYC आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने करता येते। आता इथं आपल्याला परवानगी मागता येते कि मैं अपने आधार नंबर के संबंध में सहायक दस्तावेज जानकारी को अपडेट करने के लिए उद्देश्य राशन कार्ड डेटाबेस में निहित पहचान करने के लिए सम्मति देता हूँ। त्यानंतर आपल्याला इथे कॅमेरा चालू होतो। आपण जर दुसऱ्याची करत असू तर मागचा कॅमेरा चालू करायचा आणि त्यानंतर आपल्याला जर घेईन तर डोळे ओपन बंद असं करायचं। आता इथं एरर आलेलं आहे, असं एरर येऊ शकतं। मग परत आपल्याला परत यायचं आणि परत तीच ऑप्शन डबल क्लिक करायचं। त्यानंतर आपल्याला दुसऱ्या वेळेस पुन्हा करायला लावायचं, डोळे व्यवस्थित बंद चालू करायला लावायचे। त्यानंतर ते आपोआप घेतल्याच्या नंतर सक्सेसफुली असं तिथं दाखवतं, मात्र परत एकदा एरर आलेलं आहे। असं 2-3 वेळेस येऊ शकतं। जर आपल्या घरातील लहान मुलं असतील तर त्यांचा लवकर चेहरा घेत नाही, त्यामुळे असं एरर येऊ शकतं। त्यामुळे आपण परत करून बघायचं, कारण ज्या अडचणी आहेत त्या पण तुमच्या लक्षात आल्या पाहिजे म्हणून हे दाखवलं मी। तर आता परत करून बघायचं, डोळे उघड झाप, आणि आता सक्सेसफुली झाले। आता सक्सेसफुली झाल्यानंतर आपल्याला इथे सरळ दाखवतंय KYC स्टेटस, KYC रजिस्टर्ड सक्सेसफुली, आणि तुम्ही टाइम सुद्धा बघू शकता, तारीख सर्व व्यवस्थित तेथे दाखवत आहे। अशा पद्धतीनं आपण कुटुंबातील ज्यांची रेशन कार्डवर नावं आहेत अशा सर्वांची KYC एकदम सोप्या पद्धतीनं करू शकतो। आता त्यानंतर आपली KYC सक्सेस झाली का नाही त्याचं स्टेटस सुद्धा आपल्याला बघता येतं। तर चला आता स्टेटस बघूया। आता स्टेटस बघण्यासाठी परत जे आपलं मेरा KYC ॲप आहे त्याच ॲपला ओपन करायचं, आपलं राज्य निवडायचं। राज्य निवडल्याच्या नंतर आपण व्हेरीफाय लोकेशन करायचं, परत आधार नंबर टाकायचा। आधार नंबर हा व्यवस्थित टाकायचा, कारण चुकीचा आधार नंबर टाकायचा नाही। आधार नंबर टाकल्याच्या नंतर जी पहिली प्रोसेस होती त्याच पद्धतीने आपल्याला जनरेट OTP यावर क्लिक करायचे। त्यानंतर OTP मोबाईलवर येणार, मोबाईलवर आलेला OTP परत टाकून घ्यायचा। पुन्हा तीच प्रोसेस, जो काही कॅप्चा कोड आहे तो कॅप्चा कोड परत टाकायचा आहे। आता एखाद्या वेळेस OTP यायला उशीर लागतो, त्यामुळे वेळ लागू शकतो, तर थोडी वाट बघायची, कारण डबल परत तीच प्रोसेस नाही करायची। आता OTP आलेला आहे, OTP टाकून घ्यायचा, कॅप्चा कोड टाकायचा, आणि कॅप्चा कोड टाकल्याच्या नंतर जी पुढची आपण या अगोदर प्रक्रिया केलेली आहे त्याच पद्धतीनं ही सोपी प्रक्रिया करायची। सबमिट केल्याच्या नंतर आपल्याला आपलं नाव दाखवणार, त्यानंतर आपला रेशन नंबर, राज्य, आणि KYC स्टेटस Y दाखवलं म्हणजे आपली KYC सक्सेस झालेली आहे असा याचा अर्थ होतो। अशी सोप्या पद्धतीने सर्वांनी KYC करायची, त्याचं स्टेटस चेक करायचं, म्हणजे आपली KYC कंप्लीट झाली। आपलं रेशन कार्ड आता चालू राहणार, आपल्याला त्याचा फायदा घेता येणार। ही सर्व अशी एकदम सोपी प्रोसेस आहे, त्यामुळे सर्वांनी ही करून घ्या। आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।